जय महाराष्ट्र भावना, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आत्ता वाजले सकाळचे 9 आणि आपण चाललो डीमार्टला, कारण की मला घ्यायचं होतं ब्लेझर त्यासाठी. आणि दादा गाडी पुसत आहे इथं, कारण की आम्हाला निघायचं होतं म्हणून दादा म्हणलं एकदा साफसफाई करून घेतो गाडीची. आणि आता चाललो आम्ही ब्लेझर आणायला. आता वाटतच मग आम्हाला जाता जाता लागली होती भूक, त्यामुळे बोललो मी आता कर्वेनगरला तर आलो आहे, तर आपण इथं काकांचे पोहे खाऊन घेऊ. तर मग काय, आता सुटलं होतं तोंडाला पाणी आणि जसेच पोहे झाले तसं आपण खाल्ला पोहे. आणि पोह्यावरती दणका मारून झाल्यावरती दादानी खाल्ला आहे डोसा. आणि आलो आहे समोर डीमार्टला आल्याच्या नंतर तिथं ब्लेझर बघायचं होतं. तर दादा ब्लेझर सोडून तिथं काजू आणि बदामच बघत होता, कारण की तिथं लागलं होतं काजू आणि बदामला चांगले ऑफर, म्हणून तर म्हटलं एकदा घेऊन जाऊ. पण इथं काही घेतलं नाही, मला का ब्लेझर भेटलं नाही. मग निघलो आम्ही समोर. मग आता आलो आपण कोथरूडमध्ये, जिथं की रिलायन्स मॉल आहे, तिथं बघावं म्हटलं एकदा ब्लेझर. आता ब्लेझर शोधून शोधून कंटाळलं होतं, ब्लेझर काय भेटत नव्हतं, कारण की ज्या कलरमध्ये पाहिजे त्या कलरच्या साईजेस तिथं अवेलेबल नव्हत्या. तेवढ्यात मी माझ्याकडे बघून घेतलं, म्हणलं यार आज तर भारी दिसत होतोय. आणि इकडं दादा पाहत होता बंदूक, कारण की त्याला न्यायचं होतं घरी. पण हा बंदूक घरी बाळासाठी कमी आणि स्वतःसाठी जास्त वापरत होता. नुसतं इकडच्या तिकडं आणि तिकडच्या इकडं करत होता. इथं झालं आहे बिल, आपण घेतले. मग आता काजू बदाम रिलायन्समधून शेवटी काजू बदाम घेतले, तुम्ही बघू शकता हातात काजू बदाम. आणि तेवढी एक बंदूक घेतलेली आहे. आणि आता आपण तर आता कसं मित्रांनो, अचानक निघलो होतो आपण रोहन भाऊचा बड्डेला, मी आणि शुभम. कारण की ऐन टायमाला आठवलं की आज भाऊचा बड्डे आहे. म्हणलं चला, कारण की तिथं कॉलेजचा सर्व मित्रपरिवार पण आपला आला होता. आणि इथं पोहोचल्यावर तिथं अलगच काम, आमचा ओमकार लाजत होता इथं. आणि तेवढ्यात मग पोरं घ्यायला लागले त्याची मजा. आणि तिकडं आब्या लागला आहे फटाके फोडायच्या तयारीला. आणि रोहनभाऊ आले. रोहनभाऊ आल्याच्या नंतर म्हणलं आता एकदा बड्डेचा केक घ्या कापून, कारण की केक विरघळत होता. पोरांचं नियोजन लय भारी असते भाऊ बड्डेला, पेपरची तयारी करत ना तसं बड्डेचं नियोजन. ते काय केक, काय भाऊचं नाव, फटाके फुटले आणि दन 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 भाऊने कापला केक. मग काय भाऊला केकांचा दाखवला नैवेद्य आणि सगळे निघले समोर. समोर निघले की मग लागले मस्ती करायला. इथं तर ओमकार तर बघा भाऊ, ओमकारचा विषयच अलग होता, पैसे वसूल करून जाणार होता पूर्ण. आणि हे आपले दोन महान कार्यकर्ते आमचे भाऊ. आणि इथं आपला ब्लॉग संपलेला आहे. आवडला तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा.